आज आपण फ्राईड राईस व्हेज बनवणार आहे. लहान मुलांना आवडतील ह्या पदार्थाने आपण बनवणार आहोत. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम, कॅबेज, कॅरोट हे आपण फाईन चॉप करून घ्यायचे आहेत. हिरवी कोथिंबीर, बारीक चिरलेले अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरचीची पेस्ट हे अशा प्रकारे मी वाटून घेतलेले आहे. राईस हा शिजवून घेतलेला आहे मी पाण्यात. त्याला मी फोडणी देत आहे. कांदा टाकलेला आहे. आता सगळे व्हेजिटेबल्स टाकून त्याला मी चांगलं फ्राय करून घेणार आहे. त्याचा कच्चापणा थोडा जायला पाहिजे. टोमॅटो आणि कॅप्सिकम मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे. थोडीशी कोथिंबीर वरतून टाकणार आहे. अशा प्रकारे अद्रक लसूणची पेस्टही टाकली आहे. थोडंसं सॉल्ट टाकत आहे टेस्टनुसार आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे. हे मी पाणी मोठ्या भांड्यात आपण उकळायला ठेवलं आहे. तोपर्यंत मी पाणी उकळून झालेलं आहे आणि आपला राईस पण शिजत आलेला आहे. अशा प्रकारे मी बिर्याणीचा राईस घेतला आहे. तुम्ही कोणत्याही राईस घेऊ शकताय. उकळत्या पाण्यात मी राईस टाकला आहे आणि ते मी आता गाळून घेणार आहे आणि त्याला थंड होईपर्यंत आपण जे फ्राय करत आहोत व्हेजिटेबल्स ते बघणार आहोत. चांगले फ्राय झालेले आहे, थंड झालेला आहे राईस. आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीत आपला फ्राय राईस हा रेडी झालेला आहे आणि मुलांना आवडेल अशा प्रकारे हा राईस केला आहे. ना कोणते केमिकल्स टाकले आहेत, ना काही ॲड केलेलं आहे. जशा प्रकारे सोया सॉस, चिली सॉस, रेड हे आपण खायचं फूड कलर टाकत आहोत थोडं. त्याच्याने कसं हॉटेलसारखी, रेस्टॉरंटसारखं टेस्ट पण येईल आणि दिसण्यास पण उत्तम दिसेल. अशा प्रकारे माझी ही डिश तयार झालेली आहे. चायनीज फ्राईड राईस व्हेजिटेबल्स व्हेज लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी. जर टिफिनला जर काही आयडिया नसेल तर हे आपण ट्राय करा. नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय यूट्यूब चॅनल. आपण माझे यूट्यूब चॅनल बघत आहात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद. थँक यू अँड बाय बाय. सी यू.